नमस्कार, स्वागत आहे तुमचं चॅनलवर। तर आज मी पोल्ट्रीत आलेले आहे आणि माझा आर्यन पण माझ्याबरोबर आलेले आहेत आणि हे जे आहेत आज लवकर घरी आलेले होते। घरी लवकर आल्यानंतर पत्रे जे आहेत आमचं गोट फार्मचं जे काम चालू आहे त्याच्यासाठी इथे सिमेंटचे पत्रे आणलेले आहेत आणि आम्ही हे जे पत्रे आणलेले आहेत हे कमी रेटचे आलेले आहेत आणि यांच्या मित्राने यांना जो साठा आहे पत्र्याचा पूर्ण जो आहे तो बघून दिलेला आहे। तर आज आम्ही 2 महिन्याचे पिल्लं झालेले आहेत। तर 2 महिन्याच्या पिल्लांचे इथे वजन करणार आहोत, कारण आम्हाला जे येतात हे पिल्लं विकायचे आहेत आणि हे पिल्लं आम्ही 2-3 महिन्याचे झाल्यानंतर विकणार आहोत। पण आता 2 महिन्यानंतर यांचं एक किती वजन होणार आहे ते आम्हाला बघायचं होतं। पण असं झालं की आम्ही एक न करता 4-5 एकत्र टाकून वजन करणार होतो आणि 4-5 एकत्र आता हे आलेले आहेत गोळा करण्यासाठी। संध्याकाळची अशी छोटीशी बुरबुर झालेली होती आणि पत्रे जे आहे सिमेंटचे आता खाली काढून झालेले आहेत आणि पत्रे पण मी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण ह्या व्हिडिओमध्ये मी ते पत्रे अजिबात घेतलेले नव्हते आणि मी इथे तुम्हाला फक्त माहिती सांगत आहे की आमचं गोट फार्म आहे ते पण आमचं लो बजेटमध्ये कसं आहे। आम्हाला सेकंड हँड पत्रे भेटलेले आहेत आणि सेकंड हँड पत्रे आम्ही जे आहेत हे सिमेंटचे आम्हाला भेटलेले आहे आणि हे पिल्लं जे आहेत आर्यन इथे पकडायला आलेलं आहे। आता असं झालेलं आहे की पिल्लांची जी आहे संख्या मरण्याची जरा वाढत चाललेली आहे। तर इथे वजन झालेलं आहे, वजन केलेलं आहे आणि इथे 5 पिल्लं जे आहे तर यांचं वजन साधारण मला वाटतं की इथे दिसत नाही आहे, पण मग 3-4 किलोच्या आसपास भरलेलं होतं। 3.5-4 पर्यंत गेलेलं होतं। पिल्लं खूप मोठे नव्हते, असे मीडियम साईजचेच पिल्लं होते। मोठे पण चांगलं वजनाचे जे आहेत आपण निवांत मी त्याचं वजन करणार आहे। तो व्हिडिओ मी माझा स्वतः एकटीच घेणार आहे, कारण काय होतं की यांचा व्हिडिओ घ्यायचा म्हटल्यानंतर आर्यनच्या आणि त्याच्या पप्पांच्या मला खूप जास्त पाठीमागे मोबाईल असा घेऊन मला शूटिंग काढावी लागते आणि माझ्या पद्धतीने मी म्हटल्यानंतर निवांत माझं शूटिंग करत असते। तर आर्यन जे आहे तर आर्यन इथे पुन्हा कोंबडे जे आहेत पकडल्याला त्याला खूप आवडतात। आर्यनला पोल्ट्रीचं काम खूप आवडतं, पोल्ट्रीचंच नाही तर आर्यन कुठलं पण काम जे आहे तर ते खूप मन लावून करतो। आता हे पिल्लं जे आहे तर हे बाहेर आपली ओपन पोल्ट्री आहे। खूप नवीन व्ह्यूअर्स असाल तर त्यांना माहीत नसेल की आपली ओपन पोल्ट्रीची कशी आहे। तर तुम्हाला साईडच्या बाजूनी जे मोकळं दिसत आहे तर तिथे पूर्ण जाळी केलेली आहे। ही जाळी मला खूप जणांची कमेंट आहे, पण मला एवढ्यामध्ये खरं तर एवढे 8-10 दिवस माझे खूप जास्त धावपळीचे आहेत। माझं गोट फार्मचं काम चालू आहे आणि प्लस जे आहेत कोंबड्या 2 प्रकारचे पिल्लं आता आलेले आहेत आणि मला जी आहे घरातली जी गाय आहे तिच्यासाठी 2 तास तर मोकळे मला द्यावे लागतात। त्यांचं शेणखूर असतं, गाईला गवत घास आणायचं, प्रत्येक गोष्ट जी असते ना त्यात वेळ जातो। तर इथे जे आहेत इथे मेलेले पिल्लं जे आहेत हे आता मी पकडत आहे, कारण मेलेले पण पिल्लं आहेत। 4-5 वाजेपर्यंत इथे असं झालेलं आहे की एवढी साफसफाई असताना पण पिल्लं जे आहेत मरण्याचं प्रमाण जे आहे माझं कमी झालेलं नाही आहे। आम्ही मागच वॅक्सिनेशन केलं होतं तरी पण पिल्लाला काय झालेलं आहे काही सांगताच येत नाही आहे आणि कोंबड्या ज्या आहेत तर अजिबात अशा गुंगून बसलेल्या असतात। तर त्यामुळे म्हटलं की हा लॉट आपण विकावं की काय, कारण सगळ्याच तर नाही आहेत पण अगदी थोड्याशा ज्या कोंबड्या आहेत ना तर त्या एका जागी उभ्या राहणं किंवा बऱ्याचशा कोंबड्या ज्या आहेत ना मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एकदम नंतर दाखवणारच आहे की प्रत्येक कोंबडी वेगवेगळी कशी आहे आणि याच्यामध्ये काय जो आहे फरक झालेला आहे प्रत्येक कोंबड्यांमध्ये। तर छोटे पिल्लं आता आम्ही इथे निवडणार आहोत, जे पिल्लं जे असे गुंगलेले असतात एका जागीच उभे असतात खूप वेळ आणि जे पोल्ट्रीमध्ये धावपळ करत नाही आहे तर हे पिल्लं आहेत की पुढे 2-1 दिवसात मरणार आहेत असं समजायचं। हे पिल्लं मी गोळा करून लगेच साईडला टाकून देतो आणि हे काम जे आठवड्यातलं आम्हाला करावंच लागतं। आठवडा किंवा मला जेव्हा वाटेल ना हे पिल्लू जे आहे असं गुंगलेलं आहे तर आणि एकदम हे बारीक पिल्लं तुम्ही बघू शकता। बारके पिल्लं पण ह्या मोठ्या कोंबड्यांमधून आता बाजूला करून घेणार आहोत। जेव्हा पण पोल्ट्रीमधनं आम्ही जेव्हा पिल्लं घेऊन आम्हाला पिल्लं घरपोच आले होते तर आम्हाला आता 2-3 लॉट झाल्यानंतर आम्हाला कसं वाटलेलं आहे की जे लॉट आलेले आहेत आमचे त्यामध्ये थोडीफार तरी मला भेसळीचा असा प्रकार वाटतो आहे, कारण हे पिल्लं लहान आणि मोठी अशी साईज झालेली आहे आणि एकाच लॉटची पिल्लं आहेत। हे एका लॉटच्या पिल्लांमध्ये कसं थोडंफार अंतर ठीक आहे, पण तुम्ही बघू शकता एक पिल्लू खूप छोटं आहे, अगदीच बाहेर अगदी खूप छोटं आणि एक जे पिल्लू आहे तर ते खूप जास्त मोठं आहे। तर चला मी आता तुम्हाला पोल्ट्रीतले पिल्लं लांबून दाखवणार आहे की पिल्लं बघा कसे साईडनी गोळा होतात आणि मध्ये जागा मोकळी असते पिल्लांची। तर आता इथे पिल्लं जे आहेत त्यांची खाद्याची भांडी आम्ही बदलणार आहोत। तर तुम्हाला दिसतच आहे की ती सुंदर दिसत आहे आपली जी पिल्लं आहेत पोल्ट्री आहे तर खूप छान आहे। खूप मोठी पोल्ट्री नाही आपली, खूप छोटी पोल्ट्री आहे आणि छोट्या पोल्ट्रीमध्ये जास्त इन्कम कसा घ्यायचा आहे तर इन्कम जो आहे माझा खूप चांगल्या पद्धतीने पोल्ट्री मी माझी सांभाळते आहे आणि आदितीचे पप्पा जे आहेत जे माझे मिस्टर आहेत तर हे मला कुठली हेल्प करतात तर ते
मला बरीचशी हेल्प त्यांची असते. खाद्य आणून टाकायचं काम त्यांचं असतं. जरी पोल्ट्री आणि पिल्लं माझ्या भरोश्यावर असले तरी पण असे जास्त जे कामं जे मला करण्याचा कधी-कधी कंटाळा येतो ना, तर हे ते काम लगेच करून घेतात. इथे आता ते छोटे-छोटे पिल्लं निवडायला मला मदत करत आहेत. याच्या अगोदर मी सगळी पिल्लं निवडून आदितीने आणि मी आम्ही पिल्लं छोटे-छोटे त्या पोल्ट्रीमध्ये टाकलेले होते आणि आता जे आहेत ना, तर हे ते काम हे बघा किती छोटं पिल्लू आहे. तर हे खूपच छोटं आहे आणि बाकीचे पिल्लं खूप मोठे आहेत. तर हे पिल्लू एवढं बारीक आहे, तर या पिल्लांमध्ये कुठे भेसळ वगैरे आहे की काय, असा माझा संशय झालेला आहे. कारण एकदा नाही, दोनदा नाही, तर तिसरे चौथे लॉट आमचे असेच झालेले आहेत. मग यामुळे काय होतं की बारीक पिल्लू जे आहे ना, तर हे मरून जातात आणि मोठे मोठे पिल्लंच राहतात. मोठे पिल्लं अगदी कोंबडे मोठे झाल्यानंतर बारके पिल्लांना ते मारतात आणि असे प्रकार वेळोवेळी घडत असतात. तर अंशनी माझ्या हिरोनी आजी माझ्या भविष्यातला हा हिरो होणार आहे. तर माझं नाही, तर माझं ड्रीम आहे की माझा आर्यन हिरो व्हावा म्हणून आणि खरं तर मला असं वाटतं की तो होणार आहे म्हणून. तर तो खूप छान काम करतो आमच्याबरोबर आणि इथे जे आहे तर पिल्लं वगैरे मस्त पकडतो. तर त्याचं आर्यनचं म्हणणं आहे की मम्मी मला जे आहे तर माझं एक चॅनल ओपन करून दे, ज्याच्यामध्ये मी गेमिंगचं चॅनल टाकणार आहे आणि मला असं खूप सुंदर असं चॅनल टाकायचं आहे. तर त्याला ते फुकरा बॉईज म्हणून गेमिंग खूप आवडते. तर तो म्हणतो की मला त्या पद्धतीने गेमिंगचं चॅनल टाकून दे. पण माझा अगदी सपशेल विरोध असतो चॅनल टाकण्यासाठी. कारण मला गेमिंग वगैरेमध्ये बिलकुल आवडत नाही आहे. मला वाटतं की मुलांनी करिअर करावं, त्यांचं शिक्षण आणि अभ्यासाकडे लक्ष द्यावं आणि कुठलं चॅनल जरी टाकायचं म्हटलं तर मी म्हणेल की त्यांनी एज्युकेशनचं चॅनल टाकावं किंवा ड्रॉइंगचं चॅनल टाका किंवा तुम्हाला जे स्कूलचं रिलेटेड आहे ते चॅनल टाका. तशी खूप मुलं आता तुम्ही यूट्यूबला बघतायत की खूप ग्रो करतायत, खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत. पण मग अशा पद्धतीने काय होतं की मुलांचं लहानपण जे आहे ना, तर ते लहानपण न राहता तर ते मोबाईल हातात घेऊन कंटिन्यू व्हिडिओज काढत बसतील आणि जे काम आता मी करते आहे ना, तर ते आम्ही ऑल फॅमिली करणार. म्हणजे सगळ्यांना एक एक मोबाईल द्यायचा, व्हिडिओ काढायचे आणि त्यातून पैसे कमवायचे, असं सुद्धा होणार आहे. तर हे आहे, तर हे कोणीतरी एकानेच केलं बरं घरातल्या सगळ्यांनी जर तेच करत बसल्यानंतर मग त्याचं कुठेही आणि एकतर वय आहे की मला वाटतं की आदितीने ड्रॉइंगमध्ये जर चॅनल ओपन करायचं म्हटलं तरी ड्रॉइंगमध्येच करावं. कारण त्यामुळे त्यांना जे आहे तर शाळेमध्ये आदितीची ड्रॉइंग जी आहे खूप सुंदर आहे आणि तिच्यासारखी ड्रॉइंग तर मी तर म्हणेल की आदिती खूप छान ड्रॉइंग करते. शाळेमध्ये 2-3 नंबरवर आदिती असेल. तिच्यापेक्षा पण सुंदर सुंदर ड्रॉइंग मुली करतात. आदिती म्हणजे लॉकडाऊनमध्ये ड्रॉइंग शिकलेली आहे आणि अगदीच यूट्यूबमधूनच ती ड्रॉइंग शिकलेली आहे. तर याबद्दल मी यूट्यूबचे इथे आभार मानेल की यूट्यूब होतं त्यामुळे आदिती खूप सुंदर पद्धतीने ड्रॉइंग शिकली. अगदी आदितीने लॉकडाऊन हे पूर्ण 1 महिन्यातच खूप सुंदर पद्धतीने ड्रॉइंग शिकली आणि मी तिला ड्रॉइंग काढण्याचा जो सल्ला दिला होता की तू इथे तुझं करिअर म्हणजे तू इथेच काहीतरी कर, तर तिने ते केलं होतं आणि खूप चांगल्या पद्धतीने ती आता खूप छान ड्रॉ करते आहे. आपल्या चॅनलवर तिचे ड्रॉइंगचे बरेचसे व्हिडिओ आहेत आणि तिला खूप छान रिप्लाय पण मिळतात की खूप सुंदर ड्रॉइंग काढली म्हणून. तर आर्यन तसा ड्रॉइंगमध्ये खूप छान नाही आहे, पण आर्यन जो आहे ना तो बाहेर बाकी क्षेत्रामध्ये खूप हुशार आहे. आर्यन जो आहे रनिंगमध्ये छान आहे, बऱ्याचशा गोष्टींमध्ये जे आहे स्पोर्टमध्ये आर्यन चांगला आहे. तर अशा पद्धतीने आदिती आता अंशपाशी बसलेली आहे. अंशला सांभाळण्यासाठी इथे एक जण लागतंच आहे. तर अंश आता तिथे थांबलेला आहे घरी आणि मी आलेले आहे तिथे. तशी मला अंशनी खूप जास्त आवाज दिलेले होते. त्याला बिलकुल पोल्ट्रीमध्ये मी गेल्यानंतर अजिबात आवडत नाही आहे. त्याला खूप आवाज द्यायला सुचतो मग. तर इथे आर्यन मदत करत आहे त्याच्या पप्पांची. पोल्ट्रीमधले जे भांडे होते, जे खाद्याचे भांडे ते कमी पडायचे आणि खाद्याचे भांडे कमी पडल्यामुळे पक्ष्यांचे खाण्याचे जे आहे तर एकाच भांड्यामध्ये पक्षी खूप जास्त झाल्यामुळे त्यांना तिथे खाण्यापिण्यासाठी जरासा प्रॉब्लेम व्हायचा. मग इथे जे आहेत आम्ही जास्त भांडे जे आहेत तिथे आता ऑर्डर नाही आहे, तर ऑर्डर अगोदरच केलेली आहे. तर जास्त भांडे इथे लावण्यात येणार आहेत आणि बरेचसे भांडे जे आम्ही काढून ठेवलेले आहेत तर त्यातले 4-5 भांडे इथे ॲड करणार आहोत. म्हणजे मग खाद्य टाकून देणार आहोत, त्याचे हाल होणार नाही आहे. तर मी कोंबड्यांसाठी घेऊन आलेले होते घास आणि मी इथे एक वजं जे आहे घासांचं कोंबड्यांसाठी इथे टाकलेलं आहे. तर इथे ब्लेड आणलेला आहे, ब्लेड मी आता इथेच ठेवलेला आहे आणि आर्यन त्याच्या पप्पांबरोबर इथे हाताहात मदत करतो आहे आणि माझी मुलं जे आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करत आहेत. पोल्ट्री फार्मिंगमध्ये जरी म्हटलं तरी एरवी जास्त पोल्ट्री फार्मिंगमध्ये नाही आहे, पण त्याच्या पप्पांच्या हाताखाली पक्कड, पाना ज्या गोष्टी लागतात ना हे सगळं आर्यन हँडल करत असतो. आधी ती कुकिंगमध्ये किचनमध्ये माझ्या हाताबरोबर मदत करते आणि अंश बिचारा त्याचं टी व्ही बघत असतो. तर अशा पद्धतीने जे आहे तर आर्यन त्याच्या पप्पांबरोबरच असतो. आदिती जी आहे तर माझ्याबरोबर पूर्ण कुकिंगमध्ये लसूण सोलून देणं किंवा छोट्या छोट्या गोष्टी लागणं, अगदी चहाचे भांडे धुणं, तर हे काम आदिती मला हेल्प करते. तर अशा पद्धतीने जे आहे आता कोंबड्यांना खाद्याचे जे भांडे आहे तर हे ते बांधून घ्यायचे आहेत, म्हणजे कोंबड्या ज्या आहेत तर खाद्य खायला जास्त गर्दी होणार नाही आहे. लवकरच ओपन पोल्ट्रीमध्ये आपल्या कोंबड्या ज्या आहेत तर मोकळ्या सोडल्या जाणार आहे. आता कोंबड्या बऱ्यापैकी मोठ्या झालेल्या आहेत आणि आपण बघूया की यांचं
वजन जे आहे तर वजन केल्यानंतर किती भरणार आहे, तर कारण खूप मोठे नाही आहेत, तर खूप मी म्हणेल की निम्म्याच कोंबड्या आहेत त्या मोठ्या आहेत आणि बाकीच्या बऱ्याचशा छोट्या छोट्याच कोंबड्या आहेत. छोटे छोटे पिल्लंच म्हणावे लागतील ते. आता तलगी म्हणून ह्या चांगल्या प्रकारे मोठ्या झालेल्या आहेत आणि लवकर अंड्यावरती पण आता ह्या कोंबड्या येणार आहे. तर अंड्यापर्यंत इथे ठेवायचा माझा जो प्लॅन आहे, तर मी 40-50च कोंबड्या अंड्याला ठेवणार आहे आणि बाकीच्या कोंबड्या जे मी विकून टाकणार आहे. कारण अंड्यांचं जे आहे मार्केट करायचं यांना एकट्यांना खूप जास्त जड जातं आणि घरी बसून मी सुद्धा जास्त करून अंड्यांचं मार्केट मी खूप चांगल्या पद्धतीने अंड्यांचं मार्केटिंग केलेलं आहे. पण आता कामं जे आहेत खूप वाढले जाणार आहे. गोट फार्मिंगमुळे आता त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. आपले पोल्ट्री फार्मिंगकडे, कोंबड्यांकडे तर लक्ष आपलं चालूच राहणार आहे. तर अशा पद्धतीने जे आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच. तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय.